मी बघते, सगळीकडेच बघते. हा ओके. विकृत अशोक खरात याचं प्रकरण बाहेर आल्यानंतर आपण बघितलं असेल की त्याचं नाशिकला कॉलेज रोडला जे ऑफिस आहे तिथले अनेक लैंगिक शोषणाचे व्हिडिओ बाहेर आले आणि महिलांवर होणारा जो लैंगिक अत्याचार आहे त्या संदर्भात अनेक व्हिडिओ, अनेक पुरावे जे आहेत ते पोलिसांकडे आले. अशोक खरात आता SITच्या ताब्यात आहे आणि अनेक वेगवेगळे गुन्हे जे आहेत ते पीडिता समोर येऊन देत आहेत. आपण महाराष्ट्रामध्ये जी चर्चा सुरू आहे की अनेक राजकीय नेते, अनेक राजकीय मंत्री, काही आमदार आणि काही खासदार जे आहे ते खरातच्या ऑफिसला जायचे किंवा त्याचा सल्ला घ्यायचे, त्याला हात दाखवायचे, भविष्य बघायचे आणि त्यामधली काही नावं समोर आली, काही जणांचे फोटो आले त्याच्यामुळे लोकांपर्यंत पोहोचले, पण काही जणांचे फोटो नाहीत किंवा काही जण भेटलेत पण बऱ्याच जणांना माहित नाही. तशी अनेक जणांची माहिती आहे आणि त्या 39 आमदारांमधलं एक जे नाव आहे ते मध्ये त्या महिला आमदार आहेत ज्या विधान परिषदेच्या उपसभापती आहेत, नीलमताई गोरे. या ज्या आहेत त्या 6 ते 7 वर्षापासून अशोक खरातच्या भक्त आहेत आणि अशोक खरातला जे आहे ते आमदारकी मिळावी म्हणूनही त्या कॉलेज रोडच्या ऑफिसमध्ये भेटायला गेलेल्या होत्या. जेव्हा त्यांना मंत्रीपद पाहिजे होतं आणि ते मंत्रीपद मिळावं ते भविष्य बघण्यासाठी सुद्धा कॉलेज रोडच्या खरातच्या ऑफिसमध्ये नीलम गोरे ज्या आहेत त्या तिथं पोचलेल्या होत्या. आणि कोरोनाच्या काळाच्या आधी जे आहे ते एक्सप्रेस इन नावाचं जे नाशिकमध्ये पाथर्डी फाट्याला हॉटेल आहे तर तिथे नीलम गोरे मुक्कामाला होत्या आणि त्या मुक्कामाला असताना अशोक खरात एक्सप्रेस इन नावाच्या हॉटेलमध्ये नीलम गोरे यांना त्यांचं भविष्य सांगण्यासाठी भेटायला गेलेला होता. म्हणजे हे प्रकरण बाहेर आल्यापासून अनेक जण या प्रकरणात बोलत नव्हते. त्यात सगळ्यात महत्वाचा चेहरा होता तो नीलमताई गोरेंचा. कारण नीलम गोरेंना आपण बघितलेलं आहे की अगदी छोटी प्रकरणं जरी असली आणि त्या संदर्भामध्ये प्रेस नोट काढणं, त्याविषयी जाहीरपणे बोलणं हे जे आहे त्या दरवेळी करत असतात. अख्खं अधिवेशन झालं, त्या उपसभापती म्हणून तिथं आहेत. महिलांच्या एका लैंगिक शोषणाचा मुद्दा आला तरी नीलमताई ज्या आहेत त्या तिथं पीडितेला भेटायला जातात. पण इथे 150हून अधिक व्हिडिओ पोलिसांकडे आले, मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली. तेजस्विनी सातपुते म्हणजे महिलांच्या बाबतीत जे आहे ती SIT ऑफिसर महिला अधिकारी तिथं नियुक्त केल्या गेल्या आणि तरी सुद्धा एक महिला नेत्या म्हणून एक जबाबदारीचं त्यांच्याकडे जे पद आहे विधान परिषदेच्या उपसभापती म्हणून नीलम गोरे आतापर्यंत बोलल्या नाहीत. का बोलल्या नाहीत? कारण अशोक खरातचा संबंध जो आहे तो नीलम गोरेंशी आहे. नीलम गोरे त्यांना भविष्य दाखवायला जायच्या. या 3 भेटी ज्या मी सांगितल्या आहेत या भेटीमध्ये नीलम गोरे यांच्या बरोबर जे तिथं उपस्थित होते त्यांनीच मला ही माहिती जी आहे ती पुण्यामध्ये येऊन दिलेली आहे. आणि आमची अशी इच्छा होती की नीलम गोरे या स्पष्ट वक्त्या आहेत. जेव्हा हे प्रकरण बाहेर आलं त्यावेळेला त्यांनी हे सगळं सांगायला पाहिजे होतं आणि या संदर्भात आवाज उठवायला पाहिजे होता. अशोक खरात जरी त्यांच्या परिचयाचा असला तरी सुद्धा यात आता मी आवाज उठवणार अशी नीलम गोरेंची भूमिका असली पाहिजे होती. कारण महिलांच्या अत्याचाराच्या विरोधात काम करण्यासाठी अनेक वेळेला त्यांना विधान परिषदेचं तिकीट जे असेल किंवा आमदारकी जी असेल ती ठाकरे च्या गटाने असेल किंवा आता शिवसेनेने म्हणजे एकनाथ शिंदेंनी दिलेली आहे. परंतु जेव्हा हे सगळं बाहेर आलं त्यानंतर सुद्धा नीलमताई तुम्ही शांत बसताय, आम्हाला तुमच्याकडून ही अपेक्षाच नव्हती. आणि आता जेव्हा अशोक खरातला तुम्ही आमदारकीसाठी हात दाखवायला त्याच्या ऑफिसमध्ये गेला, जिथं लैंगिक अत्याचार जो आहे तो अशोक खरात करत होता त्या कॉलेज रोडच्या ऑफिसमध्येच तुम्ही त्याला भेटायला गेलेला होता. तुम्हाला मंत्रीपद पाहिजे होतं म्हणून मंत्रीपद मिळावं यासाठी सुद्धा भविष्य बघायला तुम्ही खरातच्या कॉलेज रोडच्या ऑफिसमध्ये गेलेला होता. आणि खरातला तर भेटायला अनेक जण जायचे, पण मग अशोक खरात कोरोनाच्या आधी जेव्हा तुम्ही एक्सप्रेस इन नावाच्या 5 स्टार हॉटेलमध्ये पाथर्डी फाट्याला मुक्कामाला होता त्यावेळेला अशोक खरात तुम्हाला हॉटेलमध्ये का भेटायला आलेला होता? मग तुमचं भविष्य सांगायला आलेला होता का? तुमचे त्याच्याशी इतर आर्थिक देवाणघेवाणीचे संबंध आहेत किंवा तुमचा त्याच्याशी काय संबंध आहे या संदर्भात आम्हाला उत्तरं पाहिजेत. तुम्ही त्याच्या संपर्कात होता आणि ह्या 3 भेटी तर ज्या मी सांगते त्या आहेतच, परंतु मग नीलम गोरे मुंबईला अशोक खरातला किती वेळा भेटल्या किंवा अशोक खरातच्या मोबाईल मध्ये जो नीलम गोरेंचा नंबर सेव्ह आहे ते CDR जे आहेत ते आता SIT प्रमुखांनी तपासणं गरजेचं आहे.
पूजा आहेत त्या पूजा वगैरे करायच्या आणि याची पूजा वगैरे झाली का? नीलम गोरे आपण बघतो की अनेक वेळेला अंधश्रद्धेच्या बाबतीत बोलत असतात, आवाज उठवत असतात. अनेक प्रकरणात जे आहेत त्या स्पष्टपणे जे आहे ते मैदानात सुद्धा उतरतात. परंतु जिथं अंधश्रद्धा किंवा जिथं हा जो अशोक खरात आहे तो कशा पद्धतीनं विकृत आहे हे कदाचित त्यावेळेला त्यांना माहित होतं का नाही माहित नाही. परंतु आता जेव्हा माहित झालं त्यावेळेला नीलम गोरेंनी आवाज का उठवला नाही? त्या विधान परिषदेत उपसभापती आहेत, मग तुम्ही तो मुद्दा मांडायला कुठल्या आमदारांना का सांगितला नाही? आज तुमचा पक्ष सत्तेत आहे, तुमच्या पक्षातल्या सत्ताधारी आमदारांना विधान परिषदेत जे आहे ते हा मुद्दा मांडणं गरजेचं होतं. किंवा नीलमताई गोरेंनी मुख्यमंत्र्यांना जी आहे ती तक्रार निवेदन देणं गरजेचं होतं. मग आता नीलमताई तिथं फक्त हात दाखवायला जात होत्या का अशोक खरात ज्या पूजा करायचा, ज्या पद्धतीनं एखाद्याला जे आहे ते मंत्रीपद मिळावं किंवा आमदारकी मिळावं म्हणून काही अघोरी कृत्य करायचा, त्या संदर्भात त्यांनी ते विधी केलेत का नाही याची मला माहित नाही. परंतु मंत्रीपद मिळण्यासाठी आणि आमदारकी मिळण्यासाठी मात्र त्या कॉलेज रोडच्या ऑफिसमध्ये खरातला भेटण्यासाठी गेलेल्या होत्या.